जास्त लाडत येते असं वाटतं ना. लाडत नको येऊ का? गप जा. लोकांना असं बारीक व्हायला आवडतं. अरे पण माझी पळापळ करून झाले ना, अशी पळापळ डायरेक्ट म्हणजे? डाएट करून थोडी बारीक झाले. अरे तुझ्या तुम्हाला काय कळत नाही का? बसा. नंतर ते आपले पैसे आपल्याला भेटून जातात. काय आता बोलायला ना मी इम्पॉर्टंट बोल ना, मग मी काय बोलतो? का बोलायला मग मध्ये मध्ये काय आहे? मी बघ काय तुम्ही बघायला? गोरा दिसतो का? बायका मागतात मला बसून घेऊन तुम्ही मागायला. मला गरज आहे ना मशीनीची म्हणून बोलतोय, मला घेऊन दे. बघ घेऊन जावा म्हणा आमच्या पप्पाला. कमेंट आलेली, मला तुमचा नवरा आणि तुमची पोरगी द्या. आई शपथ. चिमणे गुड मॉर्निंग मम्मा. आत्ता गुड मॉर्निंग झाली चिमणीची. तोंड बघा तिचं कसं वाटते, कशी वाटते. चल मम्मीकडे जाऊ आपण. मम्मी काय करायला लागली? चिमणी उठल्यावर गुड मॉर्निंग कर चिमणीला. अड्डे पप्पा ब्लॉग शूट करायला चिमणीचा. गुड मॉर्निंग बोलो मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अड्डे चिमणे काय सकाळ सकाळी चाललंय पप्पाचा. आज चिमणीच्या पप्पांनी स्पेशल चहा बनवलेला आहे. स्पेशल नाही, मग कसला आहे? गावठी चाय बोलतो त्याला. गावठी चहा कसला असतो आता? ठीक आहे, तुम्हाला हे पिकअप लागतो, आम्ही वाटेमध्ये घेतो कसा एकदम. अड्डे मी चहा पित नाही, मी टोस्ट फक्त खाईन ना. तोच म्हणून तर तुला त्यात थोडंसं दूध बसलंय ना तुला आणि त्या दोघांना. बरं असं ते सगळं जाऊ द्या. दिवस कुठं उजाडलाय सांगशील? एवढी सेवा कशासाठी चालू आहे? सेवा? कसली सेवा? हे एवढं VIP ट्रीटमेंट कशासाठी? त्यासाठी म्हणजे आता काय बोलायचं? आज चिमणीच्या पप्पाने आपल्याला स्पेशल चहा बनवून दिलाय, ते पण टोस्ट सोबत. चलो. आणि हे मध्ये मध्ये ह्यांचं का चला रे, चाललंय? येऊ का? चला बाहेर. चिल्लर. हा, चला बाहेर, आले चला. बोलाय तो बरं का, चलो उधर. हा, चलो. बाबू का खायलाय रे तुम्ही? दादू का खातो? दादू दादू. कोण आहे चिमणे? तो दादू आहे ना? नाव काय दादूचं? काय बोलते तू? तू काय बोलतेस? राहू दे राहू दे. अरे टकलू बा. झालाय ना दादू. चिमणे बोल एकदा दादू. चला खावा खावा. त्यांना दूध टोस्ट का? दूध टोस्ट. याव. आज चिमणीच्या पप्पांना कुठं उजाडले माहिती नाहीये. मस्त सेवा चालू आहे सकाळ सकाळी. माझी कामं चालली आहेत घरातली. तसं काही नाही, मला भूक लागली म्हणून मी लवकर उठलो आणि चाय बनवला. हा, उठण्याचा विषय पहिला. एवढा लवकर उठत नाही. 8ला उठलेत महाराज आज. आणि लवकर लवकर सगळं कामं बिमं उरकू लागलेत. तशी अर्धी कामे बाकी आहेत, अजून स्वयंपाक तेवढा राहिलेला आहे. ये इकडे. कामे उरकू लागले. दुकानला जाऊन मस्त दूध, सॉरी डेअरीत जाऊन दूध घेऊन आले आणि चहा बनवले. मला म्हणे खा ये आज चहा टोस्ट. ये इकडे. म्हटलं एवढ्या लवकर लवकर मला पहिल्यांदा खायला भेटत असेल. नाहीतर कामामध्ये ह्याच्यामध्ये मला नाश्त्याला 12 वाजते तर जेवणाला 4 वाजते. पण आज लवकर लवकर चहा टोस्ट. त्यासोबत आज महाराजांनी व्हिडिओ सुद्धा चालू केलेला आहे आपला काढायला. ए या इकडे दादू खायला. आलास का? इकडे. ये चल खावा रे, चला पटपट. मजा कर नका, अजून काम राहिले तर. जयंतीचे सगळे झेंडे बिंडे सगळे निघून गेले ना. ते वाऱ्यामुळे ना. ठीक आहे, इतकुसा टोप भरून कपडे. तुला बोललो मशीन घे कपडे धुवायचे, तरी घ्यायला बघत नाहीस. हा काय दात काढतेस? कधी कधी मला धुवा लागतात कपडे माहितीये का. मग स्टाईल मारतो म्हणजे हवा टाईट होती ना इथं जीन्स पॅन्ट धुवायला. मग त्यासाठी सांगतो ना, मशीन घेऊन दे मला एक. बायका मागतात मला मशीन घेऊन दे, तुम्ही मागायला. मला गरज आहे ना मशीनीची म्हणून बोलतोय, मला घेऊन दे. कुठे कशाला बोलू? साधना काय ग पाणी मारते अंगावर टाक पाणी इथं आमचे. बरोबर आहे, बरोबर. महाराज आज पनीर टिक्का काय मसाला मिक्स बनवा. चिमणी तुला पाणी डब्यात देऊ का? द्या ना आता. ताण लागलं. ठीक आहे. आज लवकर उठलोय ना, त्यामुळे काम सुद्धा लवकर लवकर चालले. म्हणून म्हणजे लवकर उठावं, पण हा माणूस माझा ऐकत नाही तुला. लवकर उठाव. मग उठायचं नाही का? भात घातला रे. भात झालाय, फक्त चपात्या आणि भाजी राहिली. आता मी पटकन चपात्या बनवते, तुम्ही पटकन भाजी बनवा ना. भाजी मी नाही बनवणार, तूच बनव. भाजी हे काय त्याला हात नको लावू. बनवायची? मसालाच आहे ना. हे काय होतं मूर्ख. हे मला माहिती आहे का बाहेर उघडायची. मग तुम्ही उघडी का ठेवली आजची? तुम्हाला माहित आहे ना मॅडम कसे. तुला फटतं ना चिमणे लाडात राहते हे तरी आंघोळा तुला पार होत आहे. तुला तुझ्या सगळं आंघोळीचा कटाळा यायला काय करू शकते? मी आंघोळ करत नाही का? नाही करू. कटाळा करताना आंघोळ करत नाही. तिला चारायला का तू खाणार आहेस? होय का? आई दाखवतो कंटाळा आला.
गुणाचं लेकरं अरे दाखवलं बघितलं का खाऊन दाखवलं फक्त तर फक्त तोंडात घाललं दाखवते मम्मी मग कशी राहते ते पण घाली पडलं. चला पटपट स्वयंपाक बनवून घेतो. महाराज मदत करायला कधी माणसाचा विचार बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे आधी स्वयंपाक जवळ बनवून मदत घेते. करते तवर आणि मग नंतर मग बघू अजून काय काय पुढच्या व्हिडिओ मध्ये. भांडणच होते ना, जास्त काय आमच्यात होत नाही. भांडणच होता बघ मध्यात नाही. पटतो कशी मग मला काय झालं ना मग तुम्हाला अकला येते दोघांना. काय होणार तुला आम्ही आज चुकलं तुला काय नाही होणार नाही जिमने आम्ही जाऊ तुम्ही आहे म्हणूनच मला काय तर होईल. तुमच्या दोघांची नखरं बघून जाऊन डोकं माझ्या हालत खराब माझी झाली. तेवढी माझ्या मम्मी बघतो काय म्हणलं मम्मी बिल्लू तिला म्हणत ना स्पेशली तुमच्यासाठी बनवली. बघ चला बनवा ही भाजी हे त्याच्यामध्ये भिजू घाला ना मसाला. Milk मध्ये सांग ना टाकायचं सोड मला मसाल्याला. किती प्रेम तू चालले बघ आधीच दादू गेला घरी. दादू पप्पा कुठे तो आहे बोल पप्पा आधी मला आधी मला वाव मला मला चिमणी मला मला हा बाबा तू आंघोळा केलीस तुझं अंग बघत गोरी बघ गोरी जावा ना तिला घाला जावा अंघोळ. जाऊन स्वयंपाक बनवते. जावा रे उठा तुम्ही दोघं पण इथं चला. सूचना केल्या आधी किचन एवढं आहे चल मग आपण जाऊ आणि का चला आंघोळीला चालायची मग हाय कर तिथं असं कर अरे जावा रे. बन काय करलेस जेवण करायला जेवायला या. पनीर टिक्का मसाला कसा बनवलायस बघू कसा असतंय यो पनीर टिक्का मसाला का खाऊन बघा ना दाखवून काय बघायला. डब्यात का चपात्या ठेवले तू तुझ्याकडे तो बॉक्स आणून दिला तुला एवढा भारी चपात्या आता ठेवायला डब्यात ठेवल्यात बघा इथे डब्यात मऊ राहतात ना काय म्हणता येत नाही राहत का त्यात कडक होतात का हा देसी जुगाड तो देसी. देशी जुगाड शिको मम्मीला तुझ्या काहीतरी काय शिकवशील ना त्या मंडळी जेवण करायला. जेवतो घ्या हो, हो. कसं दिसतो किंबरा दिसतोय तू. काय चाललंय तुमच्या दोघांचं. चिमणे उन्हाचं काय आहे मजा. तिकडे गेली तिला आणला वडत तर मग कसं करायला लागेल रुसून बसले का ये घरात चल. बाबू पप्पानी मालू पप्पाला आपण ये इकडं. ये इकडे ये चल. चप्पल काय माझी चप्पल कुठे तुझी चाल येऊन असं ये इकडं मग ऊन लागतंय ना. समजलं ना चल पहिला हे काय चप्पल आहे का पाय ये ये चल ऊन लागायला ये इकडं. खडे रत्नात पाहायला काय नाही शायनिंग मला निघालेस थांब तिथं गरम आहे टॉर्चर करतो पप्पा माझ्या पिलूला. पाणी मला आता वाव माझं पिल्लू ती बघायला सेल्फी मध्ये चिमणी कुठली चिमणी आहे म्हणून आहे. गाडी आता नाही येऊ नये. गाडीच्या मागे लागले. सावल्यानंतर बस ना उगं काय. पप्पाला विकूता पप्पाला बस विकूता. विकायचं पप्पाला विकायचं. घेऊन जावा रे कोणाला पाहिजे असेल तर कामाला माणूस है ना मम्मा. आम्हाला असं बिले पिडतोय हा माणूस. घेऊन जावा है ना बोल. घेऊन जावा म्हणा आमच्या पप्पाला. कोण देणार आहे मला कोण नाही देणार का घेऊन जाणार नाही जातील ना. हा एक कमेंट आली होती लय स्टार्टिंगला लय दिवस झाला लय दिवस झालं कमेंट आलेली मला तुमचा नवरा आणि तुमची पोरगी द्या. काही शपथ ह्या कमेंटचं होतं तू का हसायला का बोलावं. मला या कमेंट बद्दल त्या टाइमिंगला काही समजलं नव्हतं. खुशाल बोलत होते की मला तुमचा नवरा आणि पप्पा किती खुश व्हायला. चिमणीचे पप्पा फुल खड्डा पडला गालामध्ये. राहू द्या ना लय खुश होऊन लगेच कोण घेऊन नाही चाललं तुम्हाला. विषय नाही इथं काय ऐकू नका हे खोटं बोलते काय अरे पण कमेंट आलती बरं का घेऊन जाणार नाही. आवडलेच घेऊन जातील ना. माझी चिमणी तर क्यूट आहे पण तुम्ही आवडला ते नाही कळत. माझं मी लेकरं विठ्ठल आहे cute ना आहे. विठ्ठल नाही बा. तोंड बघा विठ्ठलाचं. अरे चावू नको चिमणी. अयो बघूस का तू. माझं चिमणा तर क्यूट आहे पण चिमणीच्या पप्पासाठी का ऑफर आलेली काय कळलं नाही मला. पण असं तसा वेळेस नवरा माझा स्मार्ट आहे ना आगाव. अड्डे राहू द्या असं नका तुम्ही का बसा. मी मस्त अशी ना साडी वेअर केले. हॉल व्हिडिओ साठी केलेली आहे. एकदम मस्त दिसत आहे. पिंक कलरचे आहे. कॉटन मध्ये मागवले. हॉल व्हिडिओ साठीच मागवले पण मला आवडले. मी रिटर्न करणार नाही याला ठेवून देणार आहे कारण मला पर्सनली खूप जास्त आवडली ही साडी. तसं हॉल व्हिडिओवरून म्हणजे एक आठवलं आता लगेच मी ह्याच व्हिडिओमध्ये उत्तर देऊन टाकते. मला स्पेशल व्हिडिओ बनवायला होईनाच गेले. म्हणजे सेपरेट एक चॅनल चालू केले ना ह्याला इंस्टाग्रामवर सॉरी एक आयडी चालू केलेली आहे मॉम लाईफ व्लॉग म्हणून. तर तिथे ना मी हॉल व्हिडिओ टाकते तर सगळ्यांच्या तिथं खूप म्हणजे असं सारे मेसेज कमेंट येतात की तू मेशो सोबत काम करते का कसं करायचं काय करायचं.
तर म्हणजे सगळ्यांना वाटतं की असं स्पेशली काय असं काय करायला लागतं काय की, तर विशलिंक थ्रू म्हणजे मी करते मेशो सोबत काम, असं पर्सनली कंपनी सोबत जॉईंट वगैरे मी काही नाहीये. तर ऍफिलिएट असते ना त्याच्या मार्फत इन्कम होतो. जसं की असे प्रोडक्ट दाखवून लिंक वगैरे टाकायच्या, मग तिथून कोणी शॉपिंग केली ना तर त्याचं कमिशन असतं ना ते आपल्याला भेटून जातं. आणि व्हाईट लिस्ट असेल ना विशलिंक, तर मग आपण किती प्रोडक्ट रिटर्न केले ना, आपलं म्हणजे आयडिया असते ना मेशोची ऑर्डर केलेली ती खराब होत नाही. त्यामुळे मग किती पण प्रोडक्ट मागवा, व्हिडिओ शूट करा आणि ते प्रोडक्ट रिटर्न करा. आणि त्या प्रोडक्टच्या लिंक थ्रू जर कोणी शॉपिंग केली तर त्याचं कमिशन आपल्याला भेटतं. तर अशा टाईपने मी मेशो सोबत काम करते, असं वेगळं काय नाही. सगळे क्रिएटर अशा टाईपनेच, म्हणजे जे कंपन्या मोठ्या मोठ्या झाल्या फ्लिपकार्ट वगैरे अशा सोबत जे काम करतात ना ते ह्या थ्रूच करतात विशलिंक मार्फत. असा म्हणजे विषय राहतो वेगळा, असं काही नाहीये स्पेशल सांगण्यासारखं त्यात. जर विशलिंक बद्दल माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता, पूर्ण डिटेल येते. कारण का मला पण एवढं त्याच्याबद्दल माहित नाही, जेवढं मी काम करते मला तेवढीच गोष्ट माहिती आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा खूप सारे फीचर वगैरे आहेत विशलिंक मध्ये. जर कुणाला करायचं असेल म्हणजे असे त्या टाईपचे व्हिडिओ जसे मी मॉम लाईफ ब्लॉग मध्ये करते ना तशा टाईपचे, तर त्याच्या आधी ना युट्यूबला तुम्ही विशलिंकची ना पूर्ण डिटेल घ्या आणि त्याच्यानंतर मग हे करा, म्हणजे चालू करा. हॉल व्हिडिओ वगैरे प्रॉफिट खूप जास्त आहे हॉल व्हिडिओ मध्ये तसे म्हणेन. आणि आपल्याला आपला इन्कम म्हणजे घालून पैसे घालूनच म्हणजे वस्तू मागवायला लागते. आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ बनवून झाला की रिटर्न केल्यानंतर ते आपले पैसे आपल्याला भेटून जातात. काय आता बोलायला ना मी इम्पॉर्टंट बोल ना, मग मी काय बोलतो? बोलायला मध्ये मध्ये काय आहे? काय बघायला? गोरा दिसतो का? काळा दिसतो का? काळा दिसतो का? मग लाईट आहे ना, रिंग लाईट लावले ना, जास्त लाडत आहे तसं वाटतं ना. मला वाटत नको येऊ. देखो जा, चिमणी बाहेर गेले नाही तर मग कसं असतं तुम्हाला लाडात कसं यायचं असते. कसं ना. तर आता हॉल व्हिडिओ शूट झालेला आहे आणि आता चिमणीचे पप्पा बाजारात घेऊन चालले पाणीपुरी खायला. पाणीपुरी खायला. आणि हा, पाणीपुरीवरून लक्षात आलं मला, ह्या 2-3 व्हिडिओच्या मागे एवढ्या जास्त कमेंट आलेत, तुझी तब्येत बघ आधी आणि मग व्हिडिओ शूट कर. तर का बोलावं आता ह्याच्यावर. खरंच तब्येत खूप जास्त खराब झाले. इकडे ह्या माणसामुळे आणि चिमणीमुळे माझ्या तब्येतीची ना पूर्ण वाट लागले. काय आणि बोलतेस? हे पण मला 2-3 दिवसामध्ये कमेंट जशा यायला लागले ना, मी तेव्हा म्हणजे लक्ष दिले स्वतःकडे की खरंच मी थांब एवढी थांब जास्त थांब थांब. बारीक झाले. आणि माझी तब्येत काय दिसते तुम्हाला? ले असं दिसतोय का मी तुम्हाला? तुमची आहे तशीच आहे, पण मी किती कशी आहे? बारीक झाले त्याचं काय? बारीक नाही, लोकांना असं बारीक व्हायला आवडतं. अरे पण माझी पळापळ करून झाली ना, अशी मी पळापळ डायरेक्ट डाएट म्हणजे? करून थोडी बारीक झाले. अरे तुझ्या तुम्हाला काय कळत पळापळ नाही का? बसा. काहीतरी खरंच बोलत माझी असं. तब्येत लय बारीक झाली आणि सगळी मला काय काय जण तर विचारायले तू काय खायले सांग, आम्हाला बारीक व्हायचंय. आता मला जाडं व्हायचंय, तुम्ही सांगा मला मी काय खाऊन जाडी होऊ. बटाटी का बटाटी? रोजचं बटाटी आणि अंडी का? बटाटा खाल्ल्यास बटाट्यासारखं होईल का मी? बटाटे खायचे आणि नुसते आता बटाटे. चिमणीचे पप्पा सुद्धा जिम लावणार आहे सगळ्यात मेन म्हणजे, कारण त्यांची पण बॉडी हे झालेली आहे. आणि जिम लावणार आहेत कधी? अजून गावाला जायचंय, गावावरून आल्यानंतर त्यांनी जिम लावणार आहेत. मग त्यांनी खातेल पावडर बिवडर कसे काय काय. काय बाबा, तसलं काय नसते पावडर बिवडर. अरे कोण म्हणजे जिम करणार आहे? बल म्हणजे असं जिम बिम नसतं करत काय. चांगल्या गोष्टी तर खाचीला ना प्रोटीन वाल्या, मग त्यांच्यासोबत मी पण खाईन आणि मी पण जाडी झाली तर होईल. पण सध्या तर काय हे प्लॅन नाही, नाहीये. हे जिमचं आहे का? हे खोटं बोलते बरं का. जिम बिम काय लावणार नाही आपण. हिचं नका खोटं ऐकू. बोलायला, खोटं खोटं बोलायला. बोलते, एकदम खोटं. आणि आता जिम जर मला बर लावायची थांबा असती थांबा तर मी कधीच लावली असते जिम. बर मी असं काय बायसेप वाढला असतं. हे बायसेप बघितलं का? इतकं झालंय माझा. कामामुळे टाइम नाही भेटला, पण सध्या महाराजांच्याकडे टाइम आहे त्यामुळे महाराज आमची लावणार आहेत जिम. आणि बोलायले खोटं, जिम लावणार आहेत गावावरून आल्यावर. कारण का आता तर गावाला जायचं तिकीट कन्फर्म झालेलं, आता टाइम नाही आणि आता लावलं तर ते अरे काय किती व्यक्तीस हे नको पण रे. होणार नाही. बर मला सांगा बरं इकडे, किती जर तुम्ही व्यक्तीस? गावावरून आल्यानंतर जिम लावल्यावर काय देणार सांगा, कितीचं काय? चॅलेंज? कशाचं बोला. चॅलेंज? काय पाहिजे तुला? बोल. काय पाहिजे? महागात पडल तसं चल तुला म्हणू. मोबाईल गिफ्ट करतोय, नोकियाचा छोटा. तेच करू शकता तुम्ही, राहू द्या जावा. मग काय देऊ? एक रोज देऊ का तुला? रोज ते तर रोज आजपर्यंत देणं मेरी. झालं नाही तुमच्याच्यानं, राहू द्या. रोज मेरी मला ब्रँड द्यायलाय पण तुमच्याच्यानं देणं झालं नाही. जाऊ दे, गरम नको येऊ, हवा खा. हम्म. जाऊ दे, तुमची बडबड कधी खतम नाही होत. मी जाते मस्त अशी पाणीपुरी खायला. आणि काय बोलत होते मी मध्ये, संपलं सगळं, जाऊ दे. माझ्या लक्षात नाही राहते, तुम्ही मला कमजोर केलं. माझी याददाश्त कमजोर झाली तुमच्यामुळे. मी साडी दाखवते वेअर केलेली कशी दिसते. आता फ्रंट मध्ये काय एवढे ओळखू आहे ना, मला आवडले पर्सनली त्यामुळे दाखवते. आणि मी लिंक सुद्धा ना या साडीची देते, कुणाला घ्यायची असेल तर घ्या, कॉटनचे. आणि क्वालिटी तर एकदम मस्त आली. मला रिटर्न करायची होती पण मी आता करणार नाही, वेअर केल्यानंतर माझी मला छान दिसायले त्यामुळे मग ठीक आहे. त्याच्या आधी साडी दाखवते, जळू नका, या लवकर दाखवा व्हिडिओ असा फुल. तुम्ही पायापासून दाखवा, कुठून पण दाखवा, पण साडी दाखवा. हा झालं ना, ओके दिसायले ना, असे कलर मस्त वाटायले ना.
छान वाटत आहे, कलर छान वाटत आहे. हे कधी नव्हते, आज बट कशी काय निघाली काय माहिती. जेव्हा निघायचे असते तेव्हा निघत नाही, नाही तेव्हा निघते. काय दाखवायला नाक आहे मला, आहे धूर बघा धूर, शत्रून जायचा. हा मामा. अं. पप्पाला पकडून बसायले. पप्पाला पुढं नाही घेतलं ना तुला. चालले मस्त अशी पाणीपुरी खायला. तुम्ही खावा. बघा कसं खायला. मस्त आलोय थोडस गार्डनला, म्हटलं चिमणीला फिरवावं. फिरा मस्त. हा हा, एक राऊंड काढू ना, मग तिथं जाऊन बसू. मम्मा छान वाटेल. तिकडे काय नाहीये जास्त बाळांना फिरवण्यासाठी, लहान मुलांना फिरवण्यासाठी. एकच आहे, तिथं आलोय आज. चिमणे थांब थांब, कुठं पळायले. तिला बसायचंय का त्याच्यावर. मम्मा कुठं कुठं जायचं. चल तिला यायला फुल मज्जा, तिने एन्जॉय करायला. इकडे मम्मा, लहान लहान पब्लिक दिसायला ना सगळं फुल. अरे हिरोईन कुठं कुठं फिरायले. मैदान वाटतं, कोणत्या मैदानात तिला आवडतं फिरायला. आपल्या इथं जागाच नाही ना, सगळं कोंडून कोंडून. अरे अरे मॅडम थांबा. अरे कुठं फिरायला मला. मम्मा तिला नको देऊ. खेळ खेळ, पला 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 पला. फोटो काढू ना बाबा. इकडे बघ. कमरे वाटते मम्मा, स्टाईल मार त्याला, स्टाईल मार. अरे बापरे. इकडे बघ. हाताची घडी, हाताची घडी, हाताची घडी घाल. तुझा बाप आमदार आहे ना. बघू आमदाराचं तोंड बघू. अड्डे आमदार. मस्त गार्डन मध्ये आले. आमच्या इथं तसं काही नाहीये लहान मुलांना फिरायला. एक आहे जवळपास बाजारामध्ये, चालू आहे ना तिकडेच आहे. म्हटलं आज तिथं जाऊ, चिमणीचं रिएक्शन बघू. तर चिमणी फुल एन्जॉय करायला, मस्त खेळायला तिला मोकळी मोकळी जागा भेटले ना, म्हटलं ना मस्त बसले. मला पकड मामा, तू पकड मला. या दोघांची मस्ती चालली. जागाच नाहीये ना, जागा पाहिजे मुलांना खेळायला, तेव्हा मुले मस्त एन्जॉय करते. मस्ती चालली दोघांची. पप्पाला पकड. काय हो बाबू, ह्याला काय काय खाल्ले. तू काय काय खाते ह्याला सांग. घाबरू नको ना, तिने घाबरेल. कोण आहे हा लाफिंग बुद्धा.